शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉगर अजय. तर मित्रांनो, आपण आता आऊसाहेब जिजामाता यांच्या समाधीकडे चाललोय. तर आपल्याला रायगडावरती जायचं आहे, पण रायगडावरती जाण्याआधी पहिल्यांदा आऊसाहेब जिजामाता यांच्या समाधीचं दर्शन वगैरे घेऊ आणि त्यानंतर आपण रायगडावरती जाऊ. आता हा जो तुम्ही बघताय हा वाडा होता, पण पूर्णपणे तो वाडा ढासळला आहे. काय हरकत नाही, चला पहिल्यांदा आपण आऊसाहेब जिजामाताचं दर्शन वगैरे घेऊया आणि नंतर मग रायगडावरती जाऊया. ठीक आहे, चला. नमस्कार मित्रांनो, आपण आता मुख्यद्वारापाशी आलोय. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा इथं पार पडला होता. तर आपण आता रायगडाच्या आतमध्ये जाऊया. आतमध्ये गेल्यानंतर आपण तुम्हाला पूर्णपणे माहिती वगैरे देऊ. माझ्या पद्धतीने जेवढं मला सांगता येईल तेवढं तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती वगैरे पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. सो तुम्ही आता माझ्यासोबत राहा आणि आपण आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे माहिती जशी मला माहिती आहे तशी तुम्हाला देत राहील. जय शिवराय. जय शिवराय. दिल्ली सगळं दिसतं, पण याची बांधणी पाहून इंग्रजांनी मुंबईला गेटवे ऑफ इंडिया बांधला. शिवरायांच्या काळातली जुनी वस्तू या इतिहासात नगारखाना असं म्हणतात. नगारखान्यातून डाव्या साईडला 32 पायऱ्या आहेत की नगारे चौवड्यावर वाजवायचे. भव्य इथं लाकडी दरवाजा होता महाराजांच्या काळात. वरती एक चित्र दिसत बघा, प्राणी दिसतो, गंड भिरुंड शरप म्हणतात. हत्तीसारख्या औरंगजेबाच्या बलाटेशाही होत्या. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही आणि कुतुबशाही अशा बलाटेशाहींना शिवरायांनी आपल्या पायात दाबलेले आहेत. हे शिवरायांच्या पराक्रमाचे प्रतीक आहे. तिकीट वगैरे किती आहे तिथं खाली? हां, 300 रुपये प्रति माणूस का? चला मित्रांनो, मी तुम्हाला रोपवे दाखवतो. रोपवेसाठी प्रति माणूस 300 रुपये तिकीट आहे. तर आम्ही काय केलं, आम्ही चालतच आलो आहे गडावरती, कारण रोपवेनं येण्यात काही मजा नाही. खरी मजा चालत येण्यात आहे. चालत वगैरे आलो आहे आम्ही आणि आता तुम्हाला रोपवे दाखवतो. जे वयस्कर असतील, ज्यांना जमत नाही चालून वगैरे वर चढणं, त्यांच्यासाठी आपण तुम्हाला काही ठिकाणी काय दाखवतो. त्या ठिकाणी रोपवे बघा, तुम्ही रोपवेच्या साह्याने येऊ शकता. प्रत्येकी 300 रुपये प्रत्येकी माणसाला तिकीट आहे. आम्ही काय रोपवेने आलो नाही, आम्ही आलो गड चढून.
आता ह्या साईडला 22 दुकानं आहेत आणि ह्या साईडला 22 दुकानं आहेत. आणि ही जे बाजारपेठ आहे याला नागाप्पा सिटी नागाप्पा सिटी या नावाने ओळखलं जातं. तर याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्नाटकचे जे बाजारपेठेचे जे व्यापारी होते नागाप्पा यांची भेट झाली. भेट झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं नाव वगैरे कुठं कोरलं नाही, तर त्यांचं नाव नागाप्पा होतं. त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या बाजारपेठेला नागाप्पा सिटी असं नाव दिलं. आणि नागाप्पा सिटी नाव दिल्यानंतर तुम्हाला मी आता पुढे गेलो दाखवतो. तर नागाप्पा सिटी नाव का पडलं, आता तुम्ही जर या ठिकाणी बघितलं, या ठिकाणी जे कर्नाटकचे जे व्यापारी होते नागाप्पा, त्यांचं नाव नागाप्पा सिटी वगैरे होतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची भेट झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी भेटवस्तू म्हणून त्यांनी त्यांचं नाव कोरण्यासाठी सांगितलं. पण छत्रपती शिवाजी महाराज हे हुशार होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं नाव हे दगडावर न कोरता त्यांच्या नावाला एक नागाचं स्वरूप दिलं, तुम्ही बघू शकता. त्यामुळे या बाजारपेठेला नागाप्पा सिटी असे नाव पडलं. आणि तुम्ही जर ह्याची उंची वगैरे बघितली तर उंची जी आहे ती आपल्या आता माझ्या छातीला लागते. तर तुम्ही बघितलं माझ्या छातीपर्यंत आहे. म्हणजे काय, आधीचे जे लोक वगैरे होते, आधी जे राजे वगैरे होते, ते घोड्यावरून बाजारपेठेमध्ये खरेदी वगैरे करत होते. म्हणजे तशा पद्धतीने ते प्रोडक्ट होते. तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी. ठीक आहे, सो चला मी पुढे तुम्हाला अजून दाखवतो काय काय गोष्टी.